आदित्य, कालपासून दगडूशेठ गणपतीच्या यंदाच्या सजावटीची खूप चर्चा ऐकतेय. नेमकं एवढं विशेष काय आहे? सई, यंदा दगडूशेठ गणपती बाप्पा वृंदावनच्या प्रसिद्ध प्रेम मंदिराच्या भव्य प्रतिकृतीमध्ये विराजमान होणार आहेत. खरंच? म्हणजे प्रेम मंदिरच पुण्यात उभं राहणार? हो, राधाकृष्णांच्या दिव्य प्रेमाचा प्रतीक असलेलं प्रेम मंदिर यंदाच्या गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असेल. वाह, पण हे मंदिरच का निवडलं असेल? कारण त्याचा संदेश खूप सुंदर आहे. प्रेम, श्रद्धा आणि माणुसकी लोकांना जोडते. आजच्या काळात हाच संदेश देण्याचा प्रयत्न आहे. मग हे मंदिर दिसणार कसं? तब्बल 220 फूट लांब, 90 फूट रुंद आणि 100 फूट उंच भव्य रचना असणार आहे. संगमरवरी वास्तुकलेची प्रेरणा, सुंदर कोरीव काम, घुमट आणि आकर्षक स्तंभ यामुळे ते अप्रतिम दिसणार आहे. अरे वा, म्हणजे भक्तांना वृंदावनचा अनुभव पुण्यातच मिळणार. अगदी. रासलीला, गोवर्धन लीला आणि कृष्णचरित्रातील विविध प्रसंगही साकारले जाणार आहेत. राधाकृष्णांचं दर्शनही असेल का? हो, मुख्य दर्शन भागात राधाकृष्णांची भव्य मूर्ती असणार आहे. रात्री तर खूप सुंदर दिसेल ना? नक्कीच. आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि प्रकाशाने उजळलेला परिसर भाविकांना मंत्रमुग्ध करेल. पण एवढा मोठा उपक्रम उभा करणं सोपं नसेल. म्हणूनच यामागे अनेकांची मेहनत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांचीही संकल्पना आहे. या संकल्पनेविषयी माहिती कोणी दिली? कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, त्याचे कला दिग्दर्शक हे नितेशजी कुमार या मदत करतो. आणि यंदाचा गणेशोत्सव हा 14 सप्टेंबरला 2026च्या या गणेशोत्सवाकरता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आपण प्रेम मंदिर हा देखावा सादर करतोय. कोणामध्ये यंदाच्या गणेशोत्सवामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आम्ही सादर करतोय. साधारण विषय आकर्षक अशी रोषणाईने तो उजळला जाणार आहे आणि राधाकृष्ण गोपालकृष्णांची मूर्ती या देखाव्यामध्ये मध्यभागी जी विराजमान होणार आहे. आपण या ठिकाणी हे संकल्प चित्र आपण लावलेलं आहे, त्या ठिकाणी बघू शकता आणि त्याची फोटोकॉपी देखील आपल्याला मिळेल. प्रतिवर्षी भारतातली विविध मंदिर आणि दगडूशेठची ही एक अशी वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आता महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले, घ्यायला येतात. त्यांना या सजावटीच्या माध्यमातून आपण हा संदेश देण्याचा प्रयत्न करतो. या गणपती बाप्पाची जी महती आहे त्या महतीनुसारच या सजावटीची निर्मिती यावर्षी करली. मागील 6 महिन्यापूर्वी 6 महिन्याआधी आम्ही सजावटीचा जो विषय आहे तो निश्चित करतो हे नक्की करतो. आणि 6 महिन्यापूर्वी ह्या प्रेम मंदिराची आपण त्यानंतर आपण जर बघितलं तर सगळ्या जगात युद्ध हे भडकलेलं आहे. आणि या युद्ध भडकले विदेशातील सुद्धा भाविक येतात. आंतरराष्ट्रीय संदेश हा बाप्पाच्या आशीर्वादाने आपण सर्वांना देण्याचा प्रयत्न या प्रेम मंदिराच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्यांनी प्रेम, श्रद्धा आणि मानवतेचा संदेश या सजावटीतून दिला जाईल असं सांगितलं. आणि हे भव्य मंदिर उभारणार कोण? या संपूर्ण सजावटीचं नेतृत्व कला दिग्दर्शक नितेश कुमार करतायत. त्यांच्यासोबत लिटल इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि अनेक कारागीर दिवसरात्र मेहनत घेत आहेत. खरंच, आपण सौंदर्य पाहतो पण त्यामागची मेहनत दिसत नाही. हो. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्षा माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, यतीश रासने, तुषार रायकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. म्हणून या सजावटीकडे पाहताना प्रत्येक कलाकार आणि कार्यकर्त्याला धन्यवाद द्यायला हवेत. आदित्य, आता मला गणेशोत्सवाची खूप उत्सुकता लागली आहे. मलाही. मला या प्रेम मंदिरासमोर तुझ्यासोबत उभं राहायचं आहे. आणि मला त्या प्रकाशात तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे. मग ठरलं, यंदा आपण एकत्र बाप्पाच्या दर्शनाला जाणार. हो, आणि एकच प्रार्थना करणार. कोणती? बाप्पा, जसं हे प्रेम मंदिर श्रद्धा आणि प्रेमाचं प्रतीक आहे, तसंच आमचं आयुष्यही प्रेम, विश्वास आणि आनंदाने उजळून राहू दे. गणपती बाप्पा मोरया. JNK न्यूजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लिंक बटन दाबायला विसरू नका. कार्यकारी संपादक भरत शहा, पुणे. संपर्क
99 23 28 88 35.